संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. नितीन सावंत पर्यावरण प्रेमींच्या पाठीशी, सत्ताधारी नेत्यांना पडला विसर. कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरेंट, पोशीर, शिलार तसेच कोंढाणे, पालीभुतिवली धरण आणि टाटा जलविद्युत प्रकल्पांविरोधात पर्यावरणप्रेमी शेतकरी, आदिवासी आणि ग्रामस्थांनी सोमवारी दिनांक 18 मे रोजी कर्जत येथील टिळक चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन केले. या आंदोलनास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला. जिथे सत्ताधारी नेत्यांची भूमिका नक्की उमजतच नसताना नितीन सावंत या आंदोलनात सक्रियपणे उतरले असून मंत्रालयापर्यंत अधिवेशन काळात नेण्यात येणाऱ्या धडक मोर्चात ते सक्रिय सहभागी होणार असल्याचे वक्तव्य त्यांनी यावेळी केलेले आहे. दरम्यान सत्ताधारी पक्षांचे नेते यांनी येथील पर्यावरणप्रेमी, शेतकरी, प्रकल्पग्रस्त यांच्या भावनांपेक्षा ठेकेदारीवर लक्ष असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. काही स्थानिक कार्यकर्त्यांनी येथील प्रकल्पांच्या माती उत्खननाची कामेच सुरू केलेली आहेत, मात्र त्यांना देखील भविष्यातील होणारे नुकसान उमगत नाही, असे उद्गार स्थानिक आंदोलक ॲडव्होकेट योगेश देशमुख यांनी केले. हायड्रो प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टमध्ये सगळंचे सगळं ऑटो फील्ड मध्ये असणार आहे. मोजून हार्डली 5 ते 7 लोक त्या ठिकाणी काम करणार आहेत आणि आपल्याला असं गाजर दिलं जातं की या ठिकाणी आपल्याला रोजगार मिळणार आहे. आपले डोळे कधी उघडणार आहे? तो रोजगार दिला जातो. आता मी पुन्हा एकदा थोडंसं मला शब्दाला बंधन घालावे लागतात. रोजगार दिला जातो, पण तुम्हाला आम्हाला कोणाला तरी डंपर दिला जातोय, सांगितलं माती काढ. तुम्हाला आम्हाला कोणाला तरी असं सांगितलं, तुम्हाला जेसीबी दिला जातो, तू ती माती उकर. अरे पण बादरा, ती माती तू कोणा शेतातून काढतोय? ते डंपर तो कोणा शेतामध्ये चालवतोयस? आज तुला ते माती न्यायला, तो डंपर न्यायला तुला पैसे दिले जातात. तू आजचा रोजगार बघतोयस, आज त्या माती तुला पैसे मिळतात, पण भविष्यामध्ये त्याच मातीमध्ये तुझा माझा कोणतरी वंशज नंतर काढला जाणार आहे. हे आपण का विसरतोय? हे लोकांना कधी कळणार आहे? हो, हा टोरंटो प्रोजेक्ट. दरम्यान ॲडव्होकेट कैलास मोरे, बाबू घारे, सचिन गायकवाड यांच्या मुख्य भूमिकेत सुरू असलेल्या या आंदोलनाला पोशीर, शिलार, टोरेंट बाधित भागातील नागरिक, मोरबे धरणग्रस्त तसेच ठाकरे सेनेचे नितीन सावंत, भाजपचे राजेश लाड व दिनेश रसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर घारे, आदिवासी नेते मालू निरगुडे, जागृत कष्टकरी संघटनेच्या नॅन्सी गायकवाड तसेच पेण येथील ग्रामसंवर्धन संघटनेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि मोठ्या संख्येने धरणग्रस्त नागरिक उपस्थित होते. दरम्यान तहसीलदार धनंजय जाधव यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांचे म्हणणे जाणून घेतले. यावेळी तहसीलदारांना आंदोलकांकडून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले. युनेस्को याने सह्याद्री पर्वतरांगांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. अशा संवेदनशील इतके धरण आणि जलविद्युत प्रकल्प उभारले जात असल्याने पर्यावरण गंभीर परिणाम होण्याची भीती नितीनदादा सावंत यांनी व्यक्त केलेली आहे. आणि याचा सर्वात मोठा परिणाम मान्सूनसाठी होणार आहे. आज राजस्थानमध्ये आरोली सारख्या ठिकाणी त्या पर्वतरांग डिस्टर्ब करत असताना वाळवंटाला धोका असल्यामुळे त्या ठिकाणी स्थानिकांच्या विरोधामुळे तो प्रकल्प त्या ठिकाणी रद्द करण्यात आला. आज सह्याद्री सर्वात मोठं ठिकाण जगातमध्ये युनेस्कोमध्ये याची नोंद असताना आज अशा ठिकाणी सह्याद्रीच्या पर्वतरांगा ब्रेक करायचं काम हे टोरंटोच्या माध्यमातून हे राज्य संघ करत असेल तर आम्ही याची कर्जत करून लढाई रस्त्यावरती लढूच. पण या ठिकाणी पहिल्या दिवसापासूनच कैलास मोरे यांच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे बाबूशेठ घारे असतील, बाजीराव दळवी असेल, आमचे जगदीश ठाकरे, सगळेच आमचे मित्र, उत्तम शेठ, माझे तालुका, आम्ही सगळेजण पहिल्या दिवसापासूनच त्याला पाठिंबा दिलेला आहे. आणि आम्ही सगळेजण ही लढाई का आमची कोणाची एकाची नाही, कुठल्या पक्षाची नाही, कोणाची नाही, पुढे कर्जतकरांची लढाई आहे. तुम्ही सगळे पत्रकार माध्यमातून प्रत्येक वेळी आमच्या मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. हे जनजागरण करण्यासाठीच आज कर्जत आंदोलन आहे एक दिवसाचं. येणाऱ्या दिवसामध्ये ही लढाई सुप्रीम कोर्टात पण आपल्याला लढायला लागेल, हायकोर्टात पण लढायला लागेल. कारण हा फक्त कर्जतसाठी नाही आहे, हा धोका पूर्ण या 6 राज्यांना पण याचा धोका आहे. हे जर नीट आपण जर अभ्यास केलं तर आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल का युनेस्को म्हणजे जगामध्ये म्हणजे सह्याद्री रांग हिमालयापेक्षा पण जुनं पर्वतरांग ही आहे. असं नेटवरती आपण सर्च केलं, गुगलवरती सर्च केलं तर आपल्या ठिकाणी समजतं. म्हणजे एवढा मोठा विनाशकारी प्रकल्प जो 6 राज्यांना त्या ठिकाणी त्रास देणार आहे. आणि तो प्रकल्प आमच्या कर्जतसारख्या ठिकाणी का आमच्या कर्जतवर तो लादता? या ठिकाणी धरणं आहेत. सर्वात मोठा भूकंपाचा धोका या सगळ्या धरणांमुळे आमच्या कर्जतकरांना होणार आहे. उद्याची पुढची पिढी तर आज आम्ही आंदोलन उभारलं नाही, आज आम्ही जर केलं तर पुढची पिढी आम्हाला त्या ठिकाणी माफ करणार नाही. यासाठी आम्ही सगळे कर्जतकर
आमच्या इथं कुठला पक्ष नाही, कुठला धर्म नाही, कुठली जात नाही, फक्त एक कर्जतकर या एका अजेंड्याखाली येणाऱ्या दिवसामध्ये फार मोठ्या प्रमाणात इथून मंत्रालयात तरी अधिवेशनात जायला तरी आम्ही कर्जतकर त्या ठिकाणी जाऊ. हीच लढाई लढूच, पण आम्ही या सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, या ठिकाणी काही PL दाखल करून जनहिताचा रेटा दाखल करून येणाऱ्या दिवसामध्ये हे आंदोलन यशस्वीरित्या पार पाडून हे सगळे प्रकल्प कसे रद्द होतील त्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी प्रामाणिक